आंबीवली इराणी गल्लीमध्ये पहाटेच्या सुमारास थरारक सापळा, सराईत इराणी चोरटा जेरबंद। 10 गुन्ह्यांची उकल, 18 लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत करत नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक यांची कामगिरी। दिनांक 20/11/2025 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस ठाणे हद्दीत दत्त मंदिराजवळ दीपनगर शिवाजीनगर नाशिक या ठिकाणी अज्ञात इसमांनी पोलीस असल्याची बतावणी करून 15 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन फसवणूक करून घेऊन गेले। त्यानुसार उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्या अनुषंगाने सदर आरोपितांचा शोध घेऊन दाखल गुन्हे उघडकीस आणण्याबाबत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांनी नाशिक रोड युनिट गुन्हे शाखा नाशिक शहर यांना आदेशित केले होते। त्यानुसार गुन्हे शाखा अंतर्गत पोलीस ठाणेकडील स्थानिक गुन्ह्यांचा प्रभावी तपास करणे, प्रतिबंधात्मक उपाय करणे याकरिता नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये नाशिक रोड युनिट स्थापन करण्यात आले। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्यासह गुन्हे शाखेचे पोलीस सदर गुन्ह्याचा तपास करीत होते। त्यानुसार आरोपी संजू इराणी यास आंबीवली रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सापळा रचून अटक करण्यात आली। यावेळी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली। नाशिक शहरामध्ये काही वयस्कर नागरिकांना फसवून पोलीस असल्याची किंवा इतर काही कारण सांगून बतावणीचा प्रकार करून त्यांच्याकडील जो मुद्देमाल आहे, सोनं असतील, चांदीचे दागिने, काही आरोपींनी पळवले होते। त्या अनुषंगाने फसवणुकीचे बतावणीचे गुन्हे नाशिक आयुक्तालयात दाखल करण्यात आले होते। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना आदेशित करण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने नाशिक रोड गुन्हे शाखा पथक या पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून टेक्निकल अनालिसिस तसेच मानवी कौशल्याचा वापर करून 10 बतावणीचे गुन्हे उघड केलेले आहेत। विशेष म्हणजे यातील जो आरोपी आहे, हा आरोपी आंबेवली या गावातील कुख्यात गुन्हेगारी वस्तीमधील आरोपी आहे। त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत। त्याला त्यांनी शिताफीने तिथे जाऊन अटक केलं। अटक करून त्याच्याकडून 10 गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल जसाच्या तसा त्यांनी हस्तगत केला। हा एकूण 18 लाखाचा मुद्देमाल आहे। 123 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी हस्तगत केलेले आहे आणि खूप चांगली कामगिरी केली आहे। यामध्ये नाशिक रोड गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख PSI श्री संदीप पवार, त्याच्यानंतर श्री मंगेश जगसाप, दत्तात्रय चकोर आणि भारत राऊत यांनीही मोलाची कामगिरी केली आहे आणि त्यांनी यापुढे देखील अशीच कामगिरी करत राहतील। सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली नाशिक रोड युनिटचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, ग्रेड उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, ग्रेड उपनिरीक्षक दिलीप भोई, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर, मंगेश जगझाप, पोलीस शिपाई भरत राऊत यांनी यशस्वीरित्या केलेली आहे। तसेच सदरचा गुन्हा उघड करण्यासाठी तांत्रिक विश्लेषण शाखेचे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक नया तारडे व पथक यांनी देखील योग्य ती मदत केली। खानदेश सुपरफास्ट न्यूज प्रतिनिधी राजदीप शिंदे, नाशिक।